तर अर्थात GTC हा चॅनलच्या मार्फत मात्र आपली ही स्पर्धा लाईव्ह पाहता येईल आणि गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये जयदीप पवार हे आपल्याला पाहायला मिळतील आणि अर्थातच या GTCचे सर्व आमचे कॅमेरामन टेक्निकल टीम मार्क आपल्याला पाहायला गेलं तर इथे उपलब्ध आहेत. जय कुटारकर, यश मुंडे आणि परेश यांचंही आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतो. आपल्याला ही शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि आपण जाऊया मॅचकडे. सर्कल नसणार आहे, पॉवर प्ले नसणार आहे आणि LBWचाही नियम इथे नसणार आहे याची कृपया दक्षता घ्यायची आहे. तुम्हाला 5 षटकं 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट इथे करायची आहेत याचीही कृपया आपण दक्षता घ्या. आणि त्याप्रमाणे मॅचमध्ये कॅप्टन आपण आपल्या संघाचं टायमिंगचं नियोजन अगदी कटिबद्ध मात्र प्रमाणे करायचं आहे याची आम्ही आपणास विनंती करत आहोत. आणि तिसरे पंच इथे उपस्थित आहेत. टायमिंग इथे पाहिलं जाईल आणि त्याचबरोबर टेक्निकल काही प्रॉब्लेम आले तर आमचे शिवरामजी वैती तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिले जातील. गेम ऑन, लेट्स प्ले. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया वॉइस ऑफ कराड आशिष चोरगे सर. धन्यवाद रुपेश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला बॉल. सर्वांना शुभेच्छा, दोन्ही टीमला शुभेच्छा. लेट्स प्ले, मॅच ऑन, गेम ऑन. रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने टाकलेला चेंडू, मिड ऑनला क्षेत्ररक्षण अमोल स्वतः लॉंग ऑफ मधून अगदी बॉल पर्यंत आला, परंतु 2 धावा या बॉलवरती मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्यात. अगदी सुरुवात चांगली पाहायला मिळते शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव संघाकडनं. पहिली मॅच आपण पाहतोय या लीग मधली. शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव विरुद्ध SGM 11 कोळे. टॉस जिंकला SGM 11 या संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं येळगाव संघाला, शिवशक्ती स्पोर्ट्स या संघाला बॅटिंग करण्यासाठी. सलामीची जोडी अमोल आणि स्वप्नील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अजिंक्य. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चिकी सिंगल घेण्यात मात्र नक्कीच यश, परंतु फेकी खराब पाहायला मिळेल. ओव्हरच्या रूपात आणखीन एक धाव मात्र धावफलकावरती जरूर ऍड होईल. बायच्या स्वरूपात मात्र ह्या धावा धावफलकावरती जरूर ऍड केल्या जातात आणि बायच्या स्वरूपात मात्र ही धावफलकावरती जरूर ऍड केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 बॉलचा झालाय, अजूनही 4 बॉल शिल्लक. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामधली पहिली मॅच आपण पाहतोय. येळगाव विरुद्ध कोळे या 2 संघांमधली ही मॅच लीग फॉर्मॅटमध्ये संपूर्ण मॅचेस खेळवल्या जातील. 5 षटकांची मॅच असेल. वेळेत आपल्याला हे षटक आणि इनिंग संपवायचे आहे त्याची नोंद घ्या. टाइमर इथे ऑन केलेला आहे. पुढचा बॉल थोडासा पुढे टाकला होता, गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं गेलं आणि तिथे मात्र आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. आणि धावफलक मात्र जर पाहायला गेलं तर शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव संघ जाऊन पोहोचतोय अर्थातच 5 या धावसंख्येवरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. पहिलं षटक अजिंक्य जाधव, मॅन फ्रॉम सवादे संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज SGM कोळे संघाकडनं संधी मिळाली. जर आपण पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ओहो, फटका चांगला आहे, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वा, अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं, परंतु सार्थक होता त्या ठिकाणी. कौतुक करावं लागेल सार्थकचं. अगदी लॉंग ऑफ रिझन मधून आला आणि षटकार वाचवण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु त्याच्या हाताला झटका मिळाला आणि 6 धावांचा फटका
टीमला मात्र जरूर मिळाला. टीम शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव संघाचा षटकार पाहायला मिळतोय अर्थातच स्वप्नील यांच्या बॅटमधून. परंतु सार्थकचं कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न होता 100% एफर्ट्स मात्र जरूर पाहायला मिळाले या क्षेत्ररक्षकाकडनं. पुढचा बॉल अजिंक्य यांचा. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टच बॉल त्याच्यावरती केलेलं आक्रमण अमोल आहे. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे टिपलाय झेल. एकदा तू तर एकदा मी, जशास तसं दिलंय उत्तर. फलंदाज बाद स्वप्नील. बॅक टू दी डगआउट. लीग पर्व क्रमांक 3 आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला नवीन बॅटर महिम शेख मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं. टाइमर लावलेला आहे. वेळेत आपल्याला ही इनिंग संपवायची. दोन्ही संघांनी याची दक्षता घ्या. शेवटचा बॉल अजिंक्य यांचा आणि पहिला बॉल फेस करेल महिम शेख. पहिलाच बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय यष्टीरक्षक संदीपच्या हातामध्ये. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. अजिंक्य यांनी धावा खर्च केल्यात 11 आणि एक महत्वाची विकेट स्वप्नीलला मात्र माघारी धाडलंय. पहिलं षटक इथे समाप्त होतंय आणि टीम शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव संघ मात्र जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. यस डीजे. तुळसन स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अर्थातच अमोल. फुल टॉस बॉल अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढलाय. एकच धाव मात्र मिळेल. स्वतः अमोल अगदी वेगाने गेला बॉल पर्यंत आणि तिथे धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने मात्र केला जातोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय टीम एजीएम 11 कोळी या संघाकडनं. अगदी आखूट टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश झालाय आणि आणखीन एक महत्वाची विकेट. कॉट बिहाइंड होतोय महिम शेख. आणखीन एक मोठा धक्का शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव संघाला. महिमच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्पा सतीश शिंगणने हाताळला. बॅटला हलकासा ब्रश झाला. यष्ट्यांच्या पाठीमागे संदीप साळकेने कुठलीही चुकी केली नाहीये आणि आणखीन एक विकेट गॉन. महिम शेख बॅक टू दी डगआउट. करताना मात्र पाहायला मिळेल आणि पाहायला गेलं महिम शेख सारखे एक महत्वपूर्ण विकेट बाद केल्यानंतर मात्र सेलिब्रेशन पाहायला गेलं तर खूप सारा होताना पाहायला मिळाला. हा क्रिकेट आहे
कधी तुम्ही हिरो तर कधी तुम्ही झिरो, आणि त्यानंतर मात्र झिरो तर हिरो असं तुम्हाला कामगिरी संपन्न करावी लागेल. आता जे संकट आलंय या संकटाला तुम्हाला मात्र दूर करावं लागेल आणि या संकटाला जिंकावून एक मोठी धावसंख्या कशी जमेल त्याच्याकडे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आशिष सर, नक्कीच जाऊया नवीन बॅटर मुकेश पवार, एक हार्ड हिटर मॅन फ्रॉम पवारवाडी, आणि त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय सतीश. यावेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्ती लांबी कमी मिळाली. संदीप स्वतः बॉल पर्यंत गेलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत या बॉल वरती. अप्रतिम बॉल होता, शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला होता. ऑन साइडला दिशा द्यायची होती, बॅटची वरची काढा लागली, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं परंतु निर्जन स्थळी मात्र हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र या बॉलवरती 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन स्कोर कार्ड. टीम शिवशक्ती स्पोर्ट्स येलगाव संघ मात्र जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. सतीश शिंगण पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मुकेशसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती आला नाहीये परंतु 1 धाव घेण्यात मात्र नक्कीच यश येते मुकेशला. मुकेशच्या खात्यामध्ये 1 धाव मात्र ऍड होते आणि त्याचबरोबर टीमच्या खात्यामध्ये देखील 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉल शिल्लक. दुसरं षटक सतीश शिंगण यांचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. स्ट्राईकला मात्र आता अमोल आलेत, धुरा सांभाळले सुरुवातीपासून. यावेळेस शरीरापासून दूर ठेवला होता. रुपेश सावंत सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. ही धाव धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. आज आपण पाहिलं गेलं तर हाफ ट्रॅकर बॉल लेग साइडला दिशा देण्याचा प्रयत्न परंतु बॉल निघून चालला. एक परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली सतीशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. बिग हिट केलाय मिड विकेटच्या दिशेने मात्र इथे अमोलच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम षटकार. जाईल 5 षटकांची ही मॅच आहे. किती मिनिटं? 30 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं सांगितली. 20 मिनिटं 20 मिनिटं बरोबर आहे. 25 मिनिटात तुम्हाला पहिली इनिंग संपवायची आहे. त्यामुळे फिल्डिंग करणारी टीम आपल्याला विनंती असेल यावेळेस लोअर फुल टॉच ओव्हर पिच होता, थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न. संदीप साळके आलेत तिसऱ्या षटकामध्ये. अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मी मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता परंतु अपील पहा मुकेशने जरूर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, दाद मागितली परंतु आपण जर पाहायला गेलं तर शशी साटम सर अगदी घारीसारखी नजर आहे प्रत्येक बॉलवरती. अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून जरूर दिला जातो. पंचांची भूमिका मात्र सातत्याने मात्र बजावत असताना मात्र पाहायला मिळतात. संदीप साळके आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेत, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टायमर ऑन आहे मित्रांनो, सातत्याने मात्र तुम्हाला सांगावं लागतंय. जर 25 मिनिटाच्या वरती टायमर गेलं
तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. संदीपचा हा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती जरूर हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 3 हॅट्रिक डॉट बॉल मात्र काढण्यात संदीप चाळकेला मात्र यश आलंय. संदीप चाळके मॅन फ्रॉम शेळकेवाडी, एक तेज तर्रार गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज संदीप चाळके यांचं. त्याच्या समोर त्याच्या विरोधात मात्र पाहायला मिळतोय मुकेश पवार मॅन फ्रॉम पवारवाडी. अगदी हार्ड हिटर बॅट्समन मात्र म्हणून पाहिला जातो. पुढचा बॉल संदीपचा मुकेशसाठी पाहूयात. अगदी 3 बॉल बेट केलाय. इथे मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी मिळाली. अमोल स्वतः गेलाय बॉल पर्यंत आणि इथे एकाने सोडली, दुसऱ्याने पकडली. अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक मोठा धक्का. मुकेश पवार बॅक टू दी डगआउट. 3 मोठे झटके एजीएम कोळे या संघाने दिलेत. अप्रतिम गोलंदाजी. टोको डीजे. संदीपचा पुढचा बॉल गणेशसाठी पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉपला बॉल मात्र जात असताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी या खूप चांगल्या पद्धतीचं मात्र पाहायला मिळालं. एकच धाव मात्र कंप्लीट करण्यात मात्र नक्कीच यश आलं, परंतु काय गोलंदाजी मात्र साकारत असताना संदीप चाळके मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. 3रं षटक संदीप चाळके याचं. 10 मिनिटं 30 सेकंद आतापर्यंत तुमचे झालेत. 25 मिनिटांचा अवधी पहिली इनिंग संपवण्यासाठी. यावेळेस बॅटला ब्रश होऊन पुन्हा एकदा मागील क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु अगदी बॉलने वळण घेतला आणि बॉल लॉंग स्टॉपला सीमारेषा पार जातोय. शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार. टीम ची धावसंख्या शिवशक्ती स्पोर्ट्स येलगाव संघ मात्र जाऊन पोहोचतोय. 3 षटक समाप्त झाले. आणि जिथे मात्र जोडले गेलेत रुपेशजी पाटील सर, धन्यवाद. तर या जाऊया प्रथमतः इथून शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपण पाहिलं गेलं तर मोहनराव नायकवाडी मामा यांच्यावरती प्रेम करणारे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावरती पाहतो आणि त्यांचा आदरपूर्वक इथे मात्र शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. मी प्रथमतः इथे विनंती करेन आदरणीय हा शुभ सन्मान इथे मात्र साकारायचा आहे. मोहन म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय आणि आपण पाहतोय मायेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय आणि शुभ सन्मान साकारला जातोय. आदरणीय अमितजी शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. मोहन म्हात्रे साहेब आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आम्ही इथे मात्र आभारी आहोत. त्यानंतर इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. SB ग्रुप नवी मुंबई
नो बॉलचा इशारा आहे कृपया. आणि चौकार म्हणजे 5 धावा या बॉलवरती आणि येणारा पुढील बॉल फ्री हिटचा असेल याची कृपया दक्षता घ्यायची आहे. शंकर नायकवडी साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. भरतजी नाईक साहेबांचं. आदरणीय शंकर नायकवडी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र साकारायचा आहे. भरतजी नाईक साहेब एस बी ग्रुप नवी मुंबई यांचे इथे शुभ सन्मान साकारला जाते. साहेब आपणही वेळात वेळ काढून अगदी इथे सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. या आदरणीय मोहनराव नायकवडी मामा आमचे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि या स्पर्धेचे आजच्या मुख्य आयोजक, त्यांच्या मुख्य आयोजनाखातर ही स्पर्धा संपन्न होतोय. त्यानंतर मी इथे शुभ सन्मान साकारला जाईल. दिनकरजी नायकवडी साहेबांना विनंती करेन की किरणजी हिनगुले दाजी यांचं इथे शुभ सन्मान साकारायचं आहे. दिनकरजी नायकवडी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते किरणजी इनुगले दाजी यांचं इथे शुभ सन्मान साकारला जाईल. आपण हे दाजी इथे आपण आलात आणि आपल्या उपस्थितीनं अगदी आज कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झालाय त्याबद्दल आपल्या मनाचे अंतकरणापासून आदरणीय मोहनरावजी नायकवडी मामा आणि शिवाजी एव्हेस साहेबांची पूर्ण टीम आणि त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जातोय. त्यानंतर इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. निलेशजी टिकेकर साहेबांचं इथे शुभ सन्मान साकारला जाईल आणि मी इथे विनंती करेन संदीप शेटे सरांना इथे विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय निलेशजी टिकेकर साहेबांचा शुभ सन्मान साकारला जाईल. आदरणीय संदीपजी शेटे मुक्ताई एंटरप्राइजेसचे मालक आणि मुक्ताई एंटरप्राइजेस टीमचे संघ मालक, परंतु निलेश टिकेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारला जातोय. आपल्याला हे मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. साहेब अगदी आज सकाळच्या सत्रामध्ये आपण इथे उपस्थित झालात, आपलं हे मनापासून आभार. त्यानंतर मी इथून शुभ सन्मान साकारला जाईल. लक्ष्मण निकम साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारला जाईल. मी संजय पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान साकारायचा आहे. संजय पाटील सरांना विनंती करेन की आदरणीय लक्ष्मण निकम साहेबांचा इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे. शुभ सन्मान इथे साकारला जातोय. लक्ष्मण निकम साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारला जातोय. परत एकदा नो बॉलचा इशारा आलाय आणि 9+6 म्हणजे 7 धावा या बॉलवरती येतील. धावफलकावरती धावा पहा 2 बिमार हाताळलेत त्यामुळे गोलंदाज चेंज होईल. 2 बिमार हाताळलेत त्यांनी, बॉलर चेंज होईल आणि टीमची धावसंख्या 41 झाल्यात आणि आतापर्यंत बॉल झालेत फक्त आणि फक्त 2. त्यानंतर शुभ सन्मानाकडे इथे आपण परत एकदा वळूया मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर शुभ सन्मान इथे संदीप पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. संदीप पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारला जाईल. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना, संदीप पाटील साहेबांना विनंती करेन की आपण याचा आहे आपलं शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल. तर धन्यवाद. आपण या सर्व मान्यवरांचं मनापासून आपण आभार व्यक्त करत आहोत आणि परत एकदा जाऊया या मॅचकडे, कारण ह्या मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर बरंच काही घडलंय बिघडलंय आणि हे ऐकण्यासाठी परत एकदा जाऊया आशिष चोरके सरांकडे. बंद हो, शेवटचा होता नाही झाले, नाव घेतलंय मी, तुम्ही बोला कॉमेंट्री करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. सुरेश माटेकर मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 41 होती आणि या धावा ऍड होत आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचत 44 या धावसंख्येवरती 44. पण स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत.
इथे मात्र पहा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. अगदी काव कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत कॅरी करतोय. फेकी केली जाईल आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 2 धावा मात्र कंप्लीट होतात या बॉलवरती. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली तर आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद. अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेसाठी मात्र या उद्घाटन सोहळ्यासाठी मात्र जोडले गेले होते. त्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि इथे मात्र पहा मोठा फटका आलाय आणि मोठा फटका पाहायला मिळतोय. अर्थातच कोणाच्या बॅटमधून, अंकितच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला. आणि टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त, 4 षटक समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचते अर्थातच 52 या धावसंख्येवरती 52. धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचं. सन्माननीय आदरणीय भरतभाई नाईक साहेब, त्याचबरोबर दाजी, आपलं देखील मनापासून आभार. आपली उपस्थिती मोलाची पाहायला मिळाली या स्पर्धेनिमित्त. मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव विरुद्ध एसडीएम 11 कोळे या 2 संघांमधली ही मॅच. षटक क्रमांक 14 इथे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 52 ला 4. टीम शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव संघ मात्र जाऊन पोहोचतोय. आणि शेवटचं अंतिम षटक संदीप साळके पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी गणेशसाठी हा पहिला बॉल. ओव्हरपिच होता, पुढे टाकला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी थांबवलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 52 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागतात. नेक्स्ट मॅच रेवन 11 विरुद्ध एसडी ब्रिगेड. कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉससाठी व्यासपीठावरती यायचं आहे. रेवन 11 विरुद्ध एसडी ब्रिगेड. कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. फुल टॉस बॉल पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अमोल बॉल पर्यंत गेलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात या बॉलवरती. इनिंग ब्रेक मध्ये पहा कॉल, टॉस घेतला जाईल. कॉल दिला जातोय रेवन 11 विरुद्ध एसडी ब्रिगेड. कॅप्टन संदीपचा पुढचा बॉल पुढे टाकला होता. थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होते. पहा डाय जरूर गेली होती परंतु बॅकअप आहे सुरेश माटेकर त्या ठिकाणी होते. खूप चांगला बॅकअप सुरेश माटेकर यांच्या माध्यमातून. आणि तिथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा या बॉल वरती पाहायला मिळत आहेत. आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 56. अब तक 56 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. गणेश माने बॅक टू दी डगआउट. संदीपजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस घेऊया. संदीप पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जाईल. चला मॅच स्पीडअप करा. फक्त 5 मिनिटं बाकी राहिलेत.
पहिलाच बॉल आल्याला फेस केला होता. बॉल अगदी लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. कुठपर्यंत धावा थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? कोणते गोलंदाज जे आहेत तुमच्या भात्यामध्ये जे मात्र चांगली कामगिरी करतील अशा कोणत्या गोलंदाजाकडे तुम्ही पाहताय? बॉलला विराज आहे, स्वतः मी आहे, साहिल माने आहे, आहेत बॉलर आमचे प्रमोद सर आहेत. आम्ही 70पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करू रन. टिप्पणी प्रामाणिक इथं पाहायला गेलं तर, कारण समोरची टीम सुद्धा आपण पाहायला गेलं तेवढी स्ट्रॉंग आहे. जर टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतला असतात? टॉस जिंकला असता आम्ही पण क्षेत्ररक्षणाचाच निर्णय घेतला असता, पण टॉस हरलो तर आम्ही बॅटिंग करू. आमच्याकडे फिल्डर पण खूप चांगले आहेत, जास्तीत जास्त स्कोअर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. निश्चितच आपण जर का ही ट्रॉफी पाहिली तर आज प्रत्येक संघ मालकाचं आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे की ट्रॉफी आम्हाला हातामध्ये घेऊन इथे मात्र नाचायचं आहे. काय म्हणाल या आकर्षक ट्रॉफीबद्दल? ट्रॉफी तर खूप आकर्षक आहे आणि आमचं तर हेच म्हणणं असेल की आम्ही पूर्ण ट्राय करू हा ट्रॉफी विन करायची. एकच स्वप्न आणि कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीमला मी शुभेच्छा देईन इथे. आणि आपल्या पुढील सामन्यासाठी टॉस इथे जिंकलेला आहे एच.डी. ब्रिगेड या टीमनं आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आपण पाहायला गेलं तर आकर्षक ट्रॉफी आपण स्क्रीनवर पाहू शकताय. आपण कराड ग्रामीण क्रिकेट ट्रॉफी पाहू शकता इथे. आणि कराड ग्रामीण प्रीमियर लीग रबर बॉल ची स्पर्धा आणि या स्पर्धेची भव्य दिव्य प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो. अशा 3 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि ही आकर्षक ट्रॉफी या प्रीमियर लीगच्या निमित्ताने मात्र आपल्याला आणलं. एक वेगळी संकल्पना आणि ती संकल्पना मात्र सातत्याने मात्र स्वप्न साकारत असताना मात्र सच्च्यामध्ये उतरताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. आणि हेच आहे कराड क्रिकेटचं मात्र आपल्याला पाहायला गेलं तर एक उंच भरारी. तर थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल तसा आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया आमचे मार्गदर्शक गुरुवर्य रुपेश पाटील, व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ नवी मुंबई, व्हॉइस ऑफ पेन, जनवली गावचे सुपुत्र
रुपेशजी पाटील सर यांचा आवाज आणि संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते JTC एंटरप्राइजेस, JTC लाईव्ह, ग्लोबल टेनिस क्रिकेट, डायगर, सन्माननीय आदरणीय सर्व सुशीलजी पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण अगदी कव्हर करण्यामध्ये JTC लाईव्ह उत्तम अनेक स्पर्धा मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्पर्धा असेल, ज्या काही मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मात्र कव्हर केल्या जातात JTC लाईव्ह आणि आजची देखील स्पर्धा ज्यांच्या यूट्यूब वाहिनीतून मात्र कव्हर केली जाते JTC लाईव्ह, सुशील पाटील अँड कंपनी. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. चला टायमिंग ऑन इथे केला जातोय. 10:57 पहिला बॉल. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्य सुसर्वदा, सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय. मी समालोचक रुपेश पाटील मॅनफ्रॉम जनवली तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष स्वागत. पहिला बॉल इथं पाहिला गेला तर आला होता इथून वाईट. दुसऱ्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळतोय. इथे टार्गेट सेट केलाय. 63 धावा इथे जमवायच्या आहेत आणि इथून वातावरण तयार झालंय. कधीही पावसाची सर इथे मात्र कोसळू शकतोय. भूमिपुत्रचं आकर्षक मैदान डिपेक्षा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, हाताला झटका, बोटाला दिला चटका, सीमा पार, चौकार. अमोल कामगिरी इथे मात्र पाहायला मिळालं. अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला हा फटका आक्रमण इथे मात्र विकीच्या मार्फत चांगला इथे मात्र स्क्वेअर कट पाहायला मिळाले. थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे एक सिंगल इथं पाहायला मिळालं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हे तिथे मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगलनी धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 7-7 स्कोरबोर्ड टीम बॅटिंग करत असताना HGM 11 प्रथमतः टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. इथून आता HGM 11ला बनवायच्या 63 धावा. शिवशक्ती स्पोर्टनं जमवल्या होत्या 62 धावा. हे खूप छान नियोजन आयोजनबद्ध मात्र बांधलेली ही आपण प्रीमियर लीग अनुभवत असल्याचा चान्स आहे. तिथे उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहेत. पहिला धक्का 440 होलचा करंट, फलंदाज बाद. बॅक टू द आउट सतीश. क्रिकेटवरती प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आणि संदीपजी दबडे साहेब यांचं इथे उपस्थिती पाहायला मिळते. मी आपणास विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अतंक प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व रघु करमरकर साहेब याही वयामध्ये आज आपल्या गावासाठी मैदानामध्ये सातत्याने उतरताना आपण ज्यांना पाहतो तेच मात्र इथे येताना पाहायला मिळतं. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. जी विकेटची गरज होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून दिली विकी या गोलंदाजांनी. आणि नवीन फलंदाज इथे अजिंक्य जाधव मैदानामध्ये. मोठा फटका खेळला इथे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो अफलातून बुमरा म्हणून नावाने सुप्रसिद्ध असणारे अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दीपक लोहार इथे मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथे नशीब देतो, देव देतो आणि कर्म नेतो अशी मात्र मन आहे ना, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. एका धावेवरती समाधान मानलं गेले नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि आणखी एक महत्वपूर्ण विकेट अजिंक्य जाधव यांच्या स्वरूपामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी जाताना पाहायला मिळेल. 7 या धावसंख्येवरती दुसरा धक्का HGM 11 या संघाला.
63 धावा तुम्हाला जमवायच्या. संयमाचं क्रिकेट खेळणं खूप महत्त्वपूर्ण आहे. या क्रिकेटमध्ये संयम असणं खूप गरजेचं असतं आणि इथून तसं होताना पाहायला मिळालं नाही. अगदी अति घाई आणि संकटात नाही तसं म्हटलं जातं, तेच पाहायला मिळालं. आणि एक रनआउटची विकेट, महत्त्वपूर्ण विकेट अजिंक्य जाधव यांच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी जाताना पाहायला मिळतोय. विक्रम मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत. पासपुतेवाडी या ग्रामीण क्रिकेटमधून खेळताना या खेळाडूंना आपण पाहतोय. ओहो, आणखी एक विकेट, वॉट ए कॅच, अफलातून नजराणा पेश केलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र येते बुलबाला 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 बुलबाला. विकी या गोलंदाजाने मात्र दाखवलाय फलंदाज बाद, बॅक टू द आउट. ज्या पावलाने गेले होते त्याच पावलाने माघारी. विकेट नंतर प्रत्येक षटकामागे तुम्हाला टीम मीटिंग घेता येणार नाहीये, याची कृपया आपण खबरदारी घ्यायची आहे. अप्रतिम आयोजन आशिष चुरगे सर आपण पाहायला गेलात तर आज अप्रतिम नियोजनबद्ध मात्र स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण. मग एव्हरीग्रीन व्यक्तिमत्व अर्थातच सुनील चाके सर असेल, रुपेश बावके, गोगाव एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि सर्वांना घेऊन शिवाजी येळवे मामा भासाचं उत्तम उदाहरण. आपण पाहायला गेलं तर मोहनरावजी नायकवडी मामा, सर्व कराडकरांचे मामा अर्थातच या कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक मोहनरावजी नायकवडी मामा. मग आमचे श्रेयसजी नायकवडी असतील, एक उत्तम खेळाडू आणि त्याचबरोबर क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व यश नायकवडी सर यांचंही आपण पाहायला गेलं तर डॉक्टर की मला वाटतं कंप्लीट इथे होत असताना एक वेल एज्युकेटेड परिवारातून असणारे मात्र मोहनरावजी नायकवडी मामांचे संस्कार आपल्याला नेहमी सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल, परंतु वाईटचा निर्णय इथे पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धाव मात्र धावपालकावरती लागेल. धावा येत होत्या आणि त्याच्यानंतर मात्र एक महत्त्वपूर्ण 3 विकेट गेले. आता थोडीशी संकटामध्ये SGM 11 हा संघ मात्र इथे पाहायला मिळतोय. अमोल आहे स्ट्राईक एंडला, परत एकदा उंची आहे आणि वाव वड कलात्मकता मात्र इथे पाहायला मिळाली. ज्या प्रकारे विकी यांनी गोलंदाजी केली होती ना, त्याच धर्तीवरची गोलंदाजी दीपक लोहार यांनी मात्र आपली कलात्मकता मात्र दाखवत आणखी एक विकेट मात्र प्राप्त करून देत असताना आपल्या टीमला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम केलं जातं. शिवशक्ती स्पोर्ट्स, शिव आहे शक्ती आहे. SGM 11 या संघाला नातीभूस्त चारी मुंड्या चित करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र इथे 2 षटकांमध्येच करताना मात्र पाहायला मिळत आहे. ठोक डीजे. विकास कारंडे यांचा हा संघ शिवशक्ती स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. SGM 11 आदरणीय सचिनजी लटके आणि श्री विकासजी कारंडे हे 2 संघ मालक आणि 2 संघ मालकांमधला मात्र हा सामना सध्याच्या घडीला शिवशक्ती स्पोर्ट्सच्या बाजूने झुकताना थोडासा पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या प्रकारे प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवशक्ती स्पोर्ट्स अडचणीमध्ये आली होती आणि त्याच्यानंतर मात्र धावा जमवल्या गेल्या, तसंच काहीसं ते मात्र होईल का SGM 11 या संघाच्या बाजूने. सुव डिलिव्हरी, कमी गतीनं बॉल हाताळला गेलाय. ही कलात्मकता मात्र आपण सातत्याने आपण दीपक लोहार या गोलंदाजांची पाहतोय. कराडमधील एक उत्तम गोलंदाज सातत्याने यांचं नाव घेतलं जातं, दीपक लोहार. 9 धावा धावपालकावरती लागल्यात. 5 षटकांचा खेळ आहे. कदाचित धावा या होऊ शकतात, परंतु एखाद्या फलंदाजाला चांगली फलंदाजी इथून करावी लागेल. व्हाईट बॉलचा निर्णय इथून आलाय. अतिरिक्त धाव मात्र सोडली जाईल. म्हणून तर म्हटलंय की इथून व्हाईट बॉल येतील. कदाचित त्यांच्याकडे एखादा गोलंदाज कमकुवत असेल, त्याचा परिपूर्ण फायदा उचलला जाईल. असे बरेचसे आहे, परंतु तिथून तुम्हाला आत्तापासून तुम्हाला मैदानामध्ये थांबणं आणि खेळणं खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी झालेली आहे त्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण विकी यांनी आपण
पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 8 आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये 3 विकेट प्राप्त करून दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मात्र दीपक लोहार आलेत आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती वाईट हाताळला होता निश्चितच, परंतु दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली होती. आणखी एक चांगला बॉल परिपूर्ण जर पाहायला गेलं तर संदीप साळके बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल इथे मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली खेळी करावी लागेल, तुम्हाला चांगलं टार्गेट एखाद्या गोलंदाजाला करावं लागेल. ऑन साईडला खेळले, लॉंग ऑन रिझनमध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विकी त्यांच्याकडनं बॉल अडवलं गेले आणि एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. सिंगल नंतर 10 धावा डबल डिजिटमध्ये संघ जात असताना SGM 11 संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हो मिनी हेलिकॉप्टर शॉट, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. अतिथी कक्षाला गवसणी घालणारा हा फटका सजवला गेलाय. अफलातून मात्र क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. केलेला हा आपल्याला गाणं पाहायला मिळतोय. या वर्षीचं अप्रतिम म्हणजे ट्रेंडिंगमध्ये असणारा हा गाणं सातत्याने पाहायला मिळतोय. आणि ते समुद्र संगीत आपण ऐकलंय, तिथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या. गिमॉन आपण पाहिलं गेलं तर दीपक लोहार अंकितला पाहतोय तिसऱ्या षटकासाठी. आणखी एक जबरदस्त बॉल, चांगली गोलंदाज असणारी ही टीम आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळतंय. खूप छान रणनीती आखली गेली होती. कॅप्टन गणेश माने आपल्याला पाहायला मिळतं. हा आणखी एक संधी आहे, डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न, हिट झालाय का? येस, डेफिनेटली झाला हिट. आणि सेलिब्रेशन कॅप्टन आणि त्याचबरोबर अंकित हे गोलंदाजांमध्ये होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद, बॅक टू द गाउच. आणि धुमाकूल घातलं होतं या गाण्यानं, खास करून नागरी कोळी हळदीच्या मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या गाण्यानं मात्र अप्रतिम उंची गाठली. ओंकार साऊंड सिस्टमच्या मार्फत मात्र अप्रतिम साऊंड सिस्टम आपल्याला इथे उपलब्ध आहे, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. बॅटची कनेक्टिव्हिटी आहे ना तशी खास होताना मात्र पाहायला मिळत नाहीये आणि त्याचाच परिणाम की काय, धावांचा ओघ येताना पाहायला मिळत नाहीये, धावा मात्र इथे येताना पाहायला मिळत नाही आहेत आणि परिपूर्ण मात्र जखडून ठेवण्याचं काम इथे मात्र केलं जातं गोलंदाजांकडून. अंकित आले आणि अंकित सुद्धा अप्रतिम मात्र कामगिरी बजावत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. संदीप चाळके इथे मात्र पाहायला मिळतं, ऑन साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे
आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, कारण पाहायला गेलं तर ग्रास या मैदानामध्ये आहे आणि त्याचमुळे की काय बॉल सहजासहजी ते ट्रॅव्हल होणार नाही आहे. तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागेल, कलात्मक पद्धतीने खेळ करावा लागेल, त्याचवेळी तुम्हाला या मैदानामध्ये धावा येताना मात्र पाहायला मिळतील. परंतु इथून 63 धावा जमवत असताना थोडंसं मात्र इथे अडचणीमध्ये येतोय की काय हा संघ असं मात्र पाहायला मिळेल. परंतु इथून अजूनपर्यंत संधी आहे आणि ती खासियत इथे करताना पाहायला संदीप साळके आणि सुरेश यांच्याकडनं मात्र होताना पाहायला मिळेल का. आता वाईटचा निर्णय इथून आलाय, अतिरिक्त धाव मात्र मिळेल. या अतिरिक्त धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा 21 आणि स्कोरबोर्ड. कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीग 2024चं मात्र एक धमाकेदार आयोजन आपण पाहतोय. खास या स्पर्धेचं जर आकर्षण पाहायला गेलं तर ही ट्रॉफी आज आपल्याला आकर्षित करतोय. हा फटका चांगला नाही आहे, टायमिंग कमी आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि दूरवरचा प्रवास या पावसाळी रबर बॉलमध्ये पाण्याची डबकी आणि त्यानंतर गवस सुद्धा भारमसाठ आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र पेश केलाय आणि क्षेत्ररक्षण तेवढंच खास मुकेश पवार यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद बॅक टू डगआउट परतावा लागेल इथे संदीप साळके. परत एकदा संधी आहे तिथे पकडला गेला मिड ऑन शॉट मध्ये मात्र झेल फलंदाज बाद होतील जसे गेले होते. क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. षटक क्रमांक 4 आणि आपल्या स्पेलमधील दुसरा षटक इथे मात्र हाताळण्यासाठी येत असताना विकी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतर कमबॅक करत असताना मात्र इथे पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी इथे होत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. इथून रेवन 11 आणि HD ब्रिगेड या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. शिवशक्ती स्पोर्ट्स एळगाव आणि एळगाव म्हटल्यानंतर एलोबाच्या नावानं चांग भलं असं नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतं. विकास कारंडे आणि महिम शेख या संघमालक असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन प्लेयर आहे मुकेश पवार, चॉईस प्लेयर महिम शेख. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर SGM 11 काळे, संत गाडगेनाथ महाराज चे संघमालक आहे सचिनजी लटके. आयकॉन प्लेयर आहेत अमोल शिंगन, चॉईस प्लेयर सतीश शिंगन
परंतु आता सध्या पाहायला गेलं तर उंची जास्त घेतली, बॉल होते फरार, सीमारेषा पार, धावा येतील मात्र इथे 4 चौकार. आणि आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट इथे मात्र प्राप्त करून देत असताना इथून पाहायला गेलं तर विकी यांनी आज आपला कलात्मता करिश्मा मात्र दाखवलाय गोलंदाजी करत असताना. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याचा नमुना मात्र इथे पेश केला गेलाय आणि इथून धावसंख्या धावफलकावरती लागली जातोय. आणि तीच समीकरण बनलं गेले. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं त्या स्पर्धेची भव्य दिव्यता आपण अगदी 2-2.5 महिने पाहत आहोत. तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय मोहनरावजी नाईकवाडी मामा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मुख्य आयोजन खातीर शिवाजी अळवे साहेब यांचा अथक परिश्रम, रुपेशजी भावके, सुनीलजी चाळके सर असतील आणि सगळे आमचे सहकारी किरण शिंदे साहेबांचे नाव आवर्जून उल्लेख करेन. तर नवी मुंबईचे भाग्य विधाते गणेशजी नाईक साहेब यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर आदरणीय या नवी मुंबईचे दमदार माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांचं इथे शुभागमन मात्र थोड्याच वेळामध्ये होणार आहे. याचवरून या स्पर्धेची भव्य दिव्यता आपण मात्र अनुभवू शकताय. याही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल होते फरार, 1 बॉल, सीमारेषा पार, 4 चौकार. सार्थकला पाहतो इथे मिसटायमिंग शॉट आहे, नाराज आहेत स्वतःवरती. कधी मॅच परिपूर्ण पाहायला गेला तर शिवशक्ती स्पोर्ट्सच्या बाजूने जातोय की काय असं चित्र निर्माण इथे मात्र झालंय. एजीएम 11 4 बॉलमध्ये आता 24 धावांची गरज आहे. हा मॅच जवळ आली आहे. 4-24 रबर बॉलमध्ये मोठी धावसंख्या नाही आहे. जर का एखाद दुसरे मोठे फटके आले तर निश्चितच धावा येऊ शकतात कदाचित, पण ते इथे मात्र कलात्मता कोण दाखवेल, करामत कोण करेल ते पाहणं गरजेचं. परंतु तेवढीच गोलंदाजी चांगली केशव करत असताना एक सिंगल येईल आणि या सिंगल नंतर मात्र आता परिपूर्ण मॅच मध्ये पाहायला गेलं तर समीकरण बनलं गेलं 3 बॉल आणि 23 धावांची गरज असणार आहे विजयासाठी ती एजीएम 11 या संघाला. सचिनजी लटके साहेब यांचा हा संघ आपण पाहतोय. पण तुम्हाला 4 मॅचेस खेळायच्या आहेत या लीगमध्ये. एक मॅच तुम्ही पराभूत झालात म्हणून या लीगमधलं अस्तित्व संपले असं अजिबात नाहीये. संधी तुम्हाला वारंवार निर्माण होतील. 4 सामने तुम्हाला प्रत्येक या लीगमध्ये तुम्हाला खेळायचे आहेत. या 4 सामन्यामधून तुम्ही कशा प्रकारे खेळताय ते खूप महत्त्वपूर्ण आहे. लोअर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती ही समाचार घेता आलेला नाहीये आणि त्याच्यानंतर बॉल स्क्वेअर लेग डीपमध्ये ट्रॅव्हल होत असताना एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. थ्रो खराब बॅकअप नाही आहे तिथे आणि 2च धावांवरती समाधान मानलं गेले. एक शॉर्ट रन मात्र इथे आले म्हणजे इथून एकच सिंगल मात्र ऍड केली जाईल. या धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 42 धावा 42. समीकरण पाहायला गेलं तर थोडंसं अवघड, परंतु प्रयत्न करत असताना एक सिंगल मात्र येताना मिळेल. रन रेट वरती मॅच कदाचित इथून असणार आहेत. चांगला खेळ इथे दाखवला गोलंदाजी करत असताना विकी या गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये आपल्याकडे मॅच ला जमवलं गेले. त्याच्यानंतर दीपक लोहार यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. ऑन साईडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु इथून जास्त कष्ट घेणार नाही आहेत कारण मॅच माहिती आहे त्यांना. इथून आपल्या बाजूनं परिपूर्ण झोकली गेली. 4 धावा चौकार येतील आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 47 धावा 47
आणि हा सामना पहिला जिंकलाय कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीग 2024 मधील आजच्या दिवसातील तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय मोहनरावजी नायकवडी मामा यांच्या मुख्य आयोजन खातीर त्यांच्या मुख्य आयोजनाच्या स्थापनेनं ही संस्थापक असणारी मात्र कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि शिवशक्ती स्पोर्ट्स आणि HGM 11 यांच्यामध्ये हा पहिला सामना आणि पहिला सामना इथून जिंकला गेलेला आहे तो शिवशक्ती स्पोर्ट्स या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन शिवशक्ती स्पोर्ट्स आणि HGM 11 आपल्याला पुढील सर्व सामन्यांसाठी खूप सारे